नीरज नीरज या ठिकाणी आमचे सहकारी आदित्य आणि राजेश तुम्ही बघू शकता एकदम टॉपवर बसलेले आहेत. बेस्ट व्ह्यू. दोन्ही संघांना ऑल द बेस्ट. सेमीफायनलचा सामना जो कोणी हा संघ जिंकेल ही मॅच जिंकेल टॉप 3 मध्ये प्रवेश हा निश्चित असेल. ओपनिंगचे फलंदाज लॅबो राहुल सुरवाडे आणि नॉन स्ट्रायकर पाहू शकता करण. सामना सुरू होते. मार्को धीरज. पहिला चेंडू आणि काय झालंय. पहिला चेंडूत गडी बाद झाला. कॉट अँड बोल्ड धीरज मार्फत मोठा गडी बाद झाला. या ठिकाणी लॅबो तंबूत परतताना चेहऱ्यावर स्माइल आहे पण पहिला झटका जॉर्ज डिंगडॉन संघाला. काय गोलंदाजी पाहायला काय चेंडू खोलवर चेंडू पाहायला मिळाला आणि पहिल्या चेंडूत एका हातात हा झेल पकडलेला आहे धीरज. हॅलो शुभम लोखंडे स्ट्राइकवर आणि हा दुसरा गडी बाद झालेला आहे. मिस्टर 360 बॅक टू द पवेलियन शुभम लोखंडे. दुसरा झटका या संघाला. उत्कृष्ट गोलंदाजी या पाहायला मिळते धीरज मार्फत. पहिल्या षटकात 2 झटके. पहिल्या 2 चेंडू 2 झटके. गोल्डन डकवर दोन्ही फलंदाज बाद झाले आहेत आणि जॉर्ज संघ हा बॅकफुटवर जाताना पाहायला मिळतोय. संघाचा कर्णधार स्वतः रोहन चिले. 2 डाऊन रोहन चिले. त्यांना इनिंग सांभाळावी लागेल. अतिशय महत्वाचा सामना. जो कोणी हा सामना जिंकेल टॉप 3 अतिशय महत्वाचा सामना. क्षितिज चषक 2026 आजची ही रात्र. हॅट्रिक बॉल बघूया हॅट्रिक होते का आणि काय झालेलं आहे. लीडिंग एज आणि बाउंड्री. या ठिकाणी 4 धावा. काय गोलंदाजी पाहायला मिळते. लीडिंग एज होती. हॅट्रिक होती पण मिस झालेली आहे. वेल बोल्ड धीरज. 4 धावा. आणि रोहन या ठिकाणी दाखवताना कॅप्टन कूल. जेव्हा संघाला जेव्हा गरज असते तेव्हा केलेली फलंदाजी नेहमी आठवणीत राहते आणि आज तोच क्षण आणि 2 चेंडू 2 चौकार या ठिकाणी लगावत पुन्हा एकदा सामन्यात कमबॅक करताना डिंग डॉंग जॉर्ज 11 कल्याण. कदम स्ट्रायकर्स या संघाला धीरजने चांगली सुरुवात करून दिली होती पण तेवढाच ताकदीचा फलंदाज रोहन चिले. पुढचा चेंडू वेल चेक. आणि हा गडी बाद झालेला आहे. कॉट बिहाइंड द विकेट. रोहन नाखुश असताना चांगली फलंदाजी करत होता पण तेवढीच एका षटकात 3 गडी बाद. पहिले 3 झटके या टुर्नामेंट मध्ये पहिलेच हा क्षण आहे
की एका षटकात 3 गडी बाद करणारा धीरज हा पहिला गोलंदाज ठरलेला आहे. अरुण अरुण पुढचा फलंदाज. बघूया काय करतो आपल्या संघासाठी. संघाची परिस्थिती अतिशय गंभीर खालावलेली असताना एक चेंडू बाकी पहिल्या षटकातला. स्ट्राईकवर आहे अरुण उर्फ डोरा नावाने प्रसिद्ध. आज चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली या ठिकाणी. स्वतःला झोकून देताना रोहन साळुंके पॉइंटच्या दिशेने 3 धाव वाचवल्या आपल्या संघासाठी रोहन यांनी. तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता या ठिकाणी एलईडी स्क्रीन लावलेली आहे. क्षितिज चषक 2026 आयोजक विराट 11 आणि नगरसेवक श्री मंगेश भाऊ पांगारे यांच्यातर्फे क्षितिज चषक 2026 अटीतटीचा सामना पाहायला मिळतो मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला डिंगडॉंग जॉर्ज कल्याण आणि दुसऱ्या बाजूला आला काय नाही आला. चांगली मॅच वाढू ना. हॅलो 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 डीजे मास्टर कुठे असतील. माईक जवळ यायचं. डीजे मास्टर डीजे डीजे साऊंड सिस्टम त्याला सांग ना. एक ओव्हर धावसंख्या झाली 3. 3 गडी 9. 3 गडी बाद 9. दुसरा षटक घेऊन हर्षित. अवांतर धाव. पंचांचा इशारा. वाईड वाईड चेंडू पाहायला मिळतोय. हॅलो आजच्या दिवसातला हा शेवटचा सामना डिंगडॉंग जॉर्ज कल्याण विरुद्ध कदम स्ट्रायकर्स. अजून एक अवांतर धाव हर्षित मार्फत धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 11. 3 गडी बाद 11. दोन्ही संघाकडून तेवढीच चांगली सुरुवात पाहायला मिळाली आहे. जो संघ हा सामना जिंकेल टॉप 3 हॅलो हॅलो स्ट्राईकवर अरुण. नॉन स्ट्राईकवर करण पाटील अजूनही नॉन स्ट्राईकवर उभे आहेत. हर्षित गोलंदाजी मार्कवर पुन्हा तयार. काय झालंय. पुन्हा एकदा चौथा गडी बाद झालाय. धावसंख्या फक्त 11 आणि 4 गडी बाद झाले. 4 झटके या संघाला. जॉर्ज संघ या ठिकाणी बॅकफुटवर जाताना पाहायला मिळतोय आणि कदम स्ट्रायकर्स या ठिकाणी करण करण हॅलो करण हॅलो ओके ओके ओके
4 गडी बाद धावसंख्या झाली आहे 11. करण पाटील नॉन स्ट्राईकवर पहिल्या बॉल पासून नॉन स्ट्राईकवर उभ्यात. त्यांना स्ट्राईक मिळणं गरजेचं आहे. या ठिकाणी नवीन फलंदाज पाहायला मिळतील. करण सोडा स्ट्राईकवर. बघूया आपल्या संघासाठी किती धावा जमा करतात करण सोडा. बॉक्स क्रिकेट ते एक दोन्ही नावाजलेले संघ समोरासमोर पाहिला. आणि काय घडलंय, चेंडू कळला सुद्धा नाही आणि यष्टी चीज झालेला आहे. बोल्ड त्रिफळाचित सोडा बॅक टू द पवेलियन. 5 गडी बाद. काय घडतंय डिंग डॉंग संघाला लागोपाठ 5वा झटका लागलेला आहे. टाकला होता ऑफ स्पिन आणि पुढचा फलंदाज पाहायला मिळतो आपल्याला. काय नाव आहे? मतंग. मतंग सारंग. पाहायचं आपल्या संघासाठी किती धावा जमा करतोय मतंग. बिकट परिस्थितीमध्ये संघाची बघूया पुढचा चेंडू. हर्षित पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर तयार मतंगसाठी. चांगला टोलला ऑफच्या दिशेने. काय घडलंय बघूया. काय फिल्डिंग पाहायला मिळाली आणि अंपायरचा इशारा. अंपायर डिसिजन कळवायचं आहे. अंपायर इशारा नॉट आउट आणि रिव्ह्यू घेतलेला आहे. फिल्डिंग टीम रिव्ह्यू रनआउट साठी. नॉट आउट. चला काय फिल्डिंग पाहायला मिळाली. पॉइंटच्या दिशेने लोन साळुंके. अतिशय अचूक थ्रो स्टंपच्या वर. नॉट आउटचा इशारा. पुढचा चेंडू घेऊन हर्षित तयार. काय झालं या ठिकाणी. करण पाटील सुद्धा तंबू जाताना या ठिकाणी आहे. धाव संख्या फक्त आणि फक्त धाव संख्या झाली आहे 12. 6 गडी बाद 12. बिकट परिस्थिती या ठिकाणी डिंग डॉंग जॉर्ज कल्याण संघाची. काय गोलंदाजी पाहायला मिळाली हर्षित मार्फत. 3 विकेट्स या ओव्हरमध्ये सुद्धा. पहिल्या ओव्हरमध्ये 3 विकेट आणि या ओव्हरमध्ये टोटल 6 विकेट तंबूत परतले आहेत डिंग डॉंग संघाचे. काही न कळता. बॅट्समन नेम प्लीज. बॅट्समन नेम मनीष. बघूया आपल्या संघासाठी काय करतोय मनीष. इनिंग सांभाळावी लागेल मनीषला. मनीष काय शॉट मारलेला आहे. कार्पेट शॉट चौकार. या ठिकाणी 4 धावा डिंग डॉंग संघासाठी. मनीष
डिंगडॉंग जॉर संघाला कमबॅक करायचं असेल तर मतंग सारंग आणि मनीष या दोघांना चांगली बॅटिंग करावी लागेल या ठिकाणी. काय फिल्डिंग पाहायला मिळते कदम स्ट्रायकर्स या संघाकडून. मनीष पुन्हा एकदा तयार. वेल चेक. बॉलिंग मार्कवर हर्षित पुन्हा एकदा तयार. काय झालंय बघूया. फक्त एका धावत समाधान मानावं लागेल. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 17. 6 गडी बाद 17. काय गोलंदाजी पाहायला मिळाली. पहिले 2 षटक हर्षित आणि धीरज या दोघांनी आपल्या संघासाठीच. बघूया आता बॉलिंग मार्कवर आकाश गुरव आपल्या संघासाठी काय करतायत. अजूनपर्यंत 6 गडी बाद झालेले आहेत डिंगडॉंग संघाचे. शुभम, रोहन, लॅबो, करण सर्व्हिस स्टार तंबूत असताना मनीषला एक इनिंग सांभाळावी लागेल या ठिकाणी. जोडीला आहेत मतंग सारंग, आकाश गुरव आणि पुन्हा चकवा दिलेला आहे आणि यशची उद्ध्वस्त झालेली आहे. सुरेश यांनी मनीष सुद्धा बॅक टू द पवेलियन. संयमी खेळीची अपेक्षा होती कारण विकेट गेलेले आहेत. अरविंद पुढचा फलंदाज आहे. अरविंद आपल्या संघासाठी आज चांगली फलंदाजी करावी लागेल त्यांना. धावसंख्या जाऊन पोहोचली 17 विकेट जास्त गेले असल्यामुळे संघावर प्रेशर. डिंगडॉंग संघ आणि हा बल्लीचा चकवा चेंडू निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. काही न कळताच कीपरच्या हातामध्ये बॉल. आणि हा वाईट चेंडू. 1 धाव अवांतर. धावसंख्या झाली 18. फक्त एकच धावत समाधान मानावं लागेल या ठिकाणी अरविंद. आणि स्ट्राईकवर आहे आता मतंग. बघूया आपल्या संघासाठी काय करतोय तो मतंग. इनिंग सांभाळावी लागेल या ठिकाणी मतंग यांना. कारण मॅच अजून संपलेली नाही. अजूनही यानंतर 1 ओव्हर 1 षटक शिल्लक आहे. मतंग वर्सेस आकाश गुरव. काय कट मारलेला आहे. रोहित शर्माची आठवण करून देताना या ठिकाणी मतंग सारंग. कोणी हल्लं नाहीये. बॉल सीमारेषा पार. 4 धावा. पॉइंटच्या दिशेने मारलेला फटका 4 धावेसाठी मतंग सारंग यांच्या बॅट मधून.
निघालेल्या 4 धावा. संघाला कमबॅक करून देताना मतंग धावसंख्या जाऊन पोहोचली 23 वर. पुन्हा एकदा आकाश गुरवचा आणि फक्त एकच धाव, एक धाव डिक्लेअर क्षेत्रामध्ये. धावसंख्या झाली 24. तुम्ही पाहू शकता एलईडी स्क्रीनवर रिप्ले मध्ये शेवटचा चेंडू घेऊन येताना आकाश गुरव. आणि बघूया काय होतं. वाईटचा इशारा अंपायरचा. वाईट चेंडू, अवांतर धाव. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 25 वर. आजच्या दिवसातला शेवटचा सामना, जो कोणी हा सामना जिंकेल रविवारी तो टॉप 3 संघामध्ये जाऊन पोहोचेल. ओपन लॉटचा हा शेवटचा सामना जॉर्ज कल्याण विरुद्ध कदम स्ट्रायकर्स. बघूया काय होत आहे. दिवेश मिड विकेटला. दिवेश कव्हरच्या दिशेने फिल्डिंग करताना दिवेश पारावेला पाहू शकता आपण. मागच्या वर्षी सुद्धा दिवेश पारावे यांनी याच ग्राउंडवर उत्कृष्ट अशी फलंदाजी करताना आपल्या संघाला विजय मिळवून दिला होता. मागच्या वेळेस कांधारी किंग्स या संघाने विजय मिळवला होता. आणि दिवेश पारावेला आपण मागच्या वर्षी पाहिलं होतं त्या संघाकडून खेळताना. पुन्हा एकदा आज आपण त्यांना बघतोय. धावसंख्या झाली आहे 26. नऊ धावा खर्च केला आकाशने या षटकात. बॉलर नेम सागर. बॉलिंग मार्कर सागर. मारा करताना सागर मतंगसाठी. आणि काय चेंडू फिरवलाय लीडिंग एज घेताना. लॉंग ऑफच्या दिशेने कॉट. झेलबाद झालाय मतंग. माघारी परतावं लागेल नाखुश आहे स्वतःवर. अजूनही पूर्ण 1 ओव्हर शिल्लक होती. आठ गडी बाद झाले आहेत. आणि आता देवेंद्र पाहू शकता जर्सी नंबर 25. आणि नॉन स्ट्राईक वर अरविंद. बघूया काय होत आहे. सागर पहिल्या चेंडूत मोठा मासा. मतंग सारंग तंबूत परतताना. चालू असलेला सामना डिंगडॉंग जॉर्ज कल्याण विरुद्ध कदम स्ट्रायकर्स. दोन्ही नाव दिले संघ आज क्षितिज चषक 2026. आणि काय झालं इथे बघूया. 2200 रुपयात 4 धावा मिळाल्या आहेत त्या ठिकाणी. कीपरला काही कळलं नाही, बॅट्समनला सुद्धा काहीच कळलं नाही. आणि हा चौकार. धावसंख्या झाली आहे 30. दोन्ही संघ तुल्यबळ या ठिकाणी पाहायला मिळताना. पुन्हा एकदा सागर तयार. चांगला टोलला. बघूया काय होतंय. आणि या ठिकाणी एक धाव घेण्यात यशस्वी.
तीन ओव्हर 3 बॉल धाव संख्या झाली आहे 31. पुश करो खुश रहो. फक्त आणि फक्त एक धाव. धाव संख्या जाऊन पोहोचले 32. या ठिकाणी मनोज ठाकूर विराट 11 संघाकडून मनोज ठाकूर सामन्याचा आनंद घेताना त्यांची पूर्ण टीम पूर्ण फॅमिली आज या ठिकाणी उपस्थित होती. आणि बघूया काय होतंय. आज या ठिकाणी बरेच चेंडू बाहेर मारले. पुढे नाला आहे मित्रांनो. एकही बॉल मिळत नाही परत. शेवटचा विकेट शेवटचा गडी मैदानात. बॅट्समॅन नेम प्लीज. आकाश. बघूया सर्वांना बॅटिंग मिळालेली आहे. कोणीच नाराज नसणार आज. अकरावा प्लेयर बॅटिंग करताना आज आकाश. काय झालं या ठिकाणी. वाईट चेंडू होता पण गडी सुद्धा बाद झालाय आणि ऑल आउट. आजच्या दिवसातला पहिला संघ ऑल आउट होता ना. असा आगळा वेगळा विक्रम. धाव संख्या झाली आहे 33. 34 धावांचा पाठ करायचा आहे कदम स्ट्रायकर संघाला. अजूनही मॅच संपलेली नाहीये. कोणीही मॅच जिंकू शकतं. दोन्ही संघ तेवढे तुल्यबळ. हॅलो. बॅटिंग करताना कोणाला लय सापडली नाही आणि फक्त 33 धावांवर गाडी. सर्व गाडी बाद झालेत जॉर्ज संघाचे. कदम स्ट्रायकर्स या संघाकडून काय गोलंदाजी पाहायला मिळाली. हर्षित असेल, धीरज असेल, आकाश, त्यानंतर सागर. चारही गोलंदाजांनी अतिशय माफक अशी गोलंदाजी. फक्त 33 धावांमध्ये जॉर्ज सारख्या संघाला रोखलेला आहे. सुरेश आणि आकाश ओपनिंग जोडी आपण पाहू शकता मैदानात कदम स्ट्रायकर्स संघाकडून. सर्व विराट 11 संघाचे आणि खेळाडूंचे मी आभार व्यक्त करतो. अगदी सकाळपासून आज सर्वच जण या मैदानावर उपस्थित असताना यूट्यूब असेल, डीजे वाले असतील, आपले स्टेज आणि सर्वांचंच या ठिकाणी कौतुक करावं लागेल. आणि आमचे स्कोरर सिद्धेश पारिटे, नाम है सिद्धू. अचूक अशी स्कोरिंग करताना आज या ठिकाणी त्यांचं सुद्धा मनापासून धन्यवाद. म्हणजे काय एक आवड असते, त्यांना एक नाद आहे या गोष्टीचा स्कोरिंग करायचा. सिद्धूने सगळ्यात प्रथम हात वरती केला होता जेव्हा विचारलं गेलं की स्कोरिंग कोण करणार. त्यावेळी फक्त सिद्धू. मागील वर्षी आपण वैभव राणे यांना पाहिलं होतं.
चला सामन्याला सुरुवात होते. बघूया काय होतंय. करण वर्सेस सुरेश. सुपर्ब. काय चेंडू टाकलाय. बॅट्समॅनला जराही कळलं नाही कुठे चाललाय. निर्धाव चेंडू. करण सोडा. आम्ही एवढ्या लांबून का इकडे आलोय हे दाखवतोय या ठिकाणी करण. पुन्हा एकदा लेग स्टंपवर टाकलेला चेंडू फक्त आणि फक्त फ्लिक करून एकच धाव सुरेश त्यांच्या बॅटमधून. आणि आता तुम्ही स्ट्राईकवर पाहू शकता आकाश गुरव. बॉक्स क्रिकेटचा सध्याच्या घडीचा एक प्लेअर म्हणू शकता असा आकाश गुरव दैसर मध्ये दाखल झालेला आहे. सामना करताना करण सोडा बॉलिंग मार्कवर. बघूया काय करतोय. विकेट फार महत्वाचे आहे. विकेट जर तुम्ही घेतली तर सामन्यामध्ये अजूनही रंगत येऊ शकते. करण बॉलिंग मार्कवर पाहू शकता करण. चांगला चेंडू म्हणता येईल. फसवलं होतं आकाशला या ठिकाणी. फक्त आणि फक्त एकच धाव. धावसंख्या झाली आहे 2. सामन्याचे पंच मितेश जोशी, मेन पंच दिनेश, त्यानंतर दर्शन आणि राजू मेहरा या ठिकाणी. विशाल उमरे यांना पाहू शकता आपण लाईन अंपायरिंग करताना आज दुपारपासून. चारी बाजूला 4 पंच उभेत आणि 2 पंच मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्या जाऊन पोहोचली 2 वर. बघूया काय होत आहे. विरुद्ध कदम स्ट्रायकर्स डेंजर 11. काय शॉट मारलेला तेवढी चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली आणि फक्त आणि फक्त एकच धाव समाधान. मनीष स्क्वेअर लेगला फिल्डिंग करताना मनीष या ठिकाणी काय गॅदर केला चेंडू आणि फक्त एकच धाव. धाव संख्या जाऊन पोहोचली 3 कदम स्ट्रायकर्स या संघाची. 34 चा टार्गेट आहे. 33 झालेले आहेत. करण बॉलिंग मार्कवर करण आकाशसाठी. काय शॉट मारलेला आहे ऑफ साईडच्या दिशेने आणि बघूया अंपायरचा निर्णय काय होतो या ठिकाणी. कोणी गडबड करायची नाहीये. अंपायरचा निर्णय कळवायचा आहे. अंपायर निर्णय कळवायचा आहे. अंपायर दिनेश. 4 धावा. चौकार
गॅप मध्ये टोललेला चेंडू धावसंख्या जाऊन पोहोचले 7 वर 7. धावसंख्या जाऊन पोहोचले 7 वर. बघूया काय होतंय. अतिशय अटीतटीचा सामना. काय होतं या ठिकाणी पुन्हा एकदा लीडिंग एज करण सोडा विकेटच्या अगदी जवळ होते पण त्यांना काही विकेट मिळाली नाहीये. धावसंख्या जाऊन पोहोचली 8 धावेवर. बिनगडी बाद 8. बघा चाललेला सामना चालू असेल सामना जॉर्ज कल्याण विरुद्ध कदम स्ट्रायकर्स. जो कोणी हा सामना जिंकेल जो कोणी हा सामना जिंकेल चला सामन्याला सुरुवात करायची आहे. 18 चेंडू 26 धावांची गरज. कदम स्ट्रायकर संघाला धावसंख्या झाली आहे 1 षटकानंतर 8. बिनगडी बाद 8. अठरा चेंडूत 26 धावांची गरज.
कोण आहे? बॉलर नेम प्लीज. जेवेन. जेवेन आहे का? बॉलर नेम प्लीज. डिंग डॉंग सांगा ना. विनंती आहे, बॉलरचं नाव सांगायचं आहे. देवेन. देवेन. बॉलिंग मार्कवर. एक धावत समाधान. सगळे और चांगलं लागतं. लंबोला. हा तो. धाव संख्या झाली आहे बिनबाद 9 धावा. आणि त्याने हाफ वरच्या हाफ घालले हाफ. बघून मारतो तो. देवेन. स्ट्राईकवर आहे सुरेश. पुढचा चेंडू घेऊन देवेन तयार. चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली देवेन यांच्या मार्फत दोन्ही चेंडूत. पाय दुखायला. धाव संख्या झाली आहे बिनबाद 10. चांगली पार्टनरशिप पाहायला मिळाली दोघांकडून. एक्सपिरियन्स खेळाडू. पुन्हा एकदा ऑफ साइड लेग साइड. काय घडलं या ठिकाणी. निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय दोन्ही बाजूला मॅच. कधी इकडे कधी तिकडे. चांगली गोलंदाजी देवेन याच्या मार्फत थांबवून ठेवलंय आकाश याला. आकाश गुरव या ठिकाणी बघूया आपल्या संघासाठी. कन्फर्म 4 धावा वाढवल्यात. हॅलो हॅलो. धाव संख्या झाली आहे 13. बिनगडी बिनबाद 13. तेरा बॉलात 21 धावांची गरज. एक चेक. माइक चेक.
काय झालं या ठिकाणी? घातक गोलंदाजी देवेन मार्फत पाहायला मिळाली. फक्त आणि फक्त 5 धावा खर्च केल्या या ठिकाणी देवेन याने. थांबवून ठेवलंय बल्लीला. आकाश सारखा फलंदाज. कमी केलं ना याने. बंद करायचं. बड़ी मछली जाल में. आकाश गुरव बैक टू द पवेलियन. ये क्या बोला वो बोलता है कि 2:30 बजे का इतना परमिशन 10 बजे का परमिशन वो देवेन ना तो मम्मी का फोटो इसलिए बोला तो रुको ना अभी लास्ट देवेश देवेश तो नहीं वो क्या बोल रहे नहीं अभी मैं लेके जाऊंगा सब उसको 100 200 300 रुपए टिका वो निकल जाएगा. अरे क्यों टिकाने का और को फोन लगा तू बोल फिर बोल भी तो ही जाएगा तो नहीं जाएगा. वो बोलता है मैं सब सेटअप भाई रुको लास्ट में निकल बोलते हैं इतना देर नहीं होता है 2:30 है 2 बजे उसको आईपीएस में फोन किया बोलता है थांब त्याला असंच बोल 5-10 मिनिटं थांबा मॅचच संपल आयचे भाई काय बोल फिर 200 300 टिका वो निकल जाएगा. नहीं ऐसा ना उसको टाइम पास करा ना टाइमपास करो त्याला एक राऊंड तर मारत असतं हे भाई कुछ बोल कुछ मत बोला टाइम पास करा बाहर मर्सिडीज किसका है ए भावा मुझे सुनता ही नहीं कुछ भी कभी भी नहीं बोलता है बोलने की क्या जरूरत है अंपायर है ना वो हा अंपायरने नाही कधी अंपायर नाही बोललं पाहिजे ना प्लेअरला नाही का तो समझता ही नहीं समझना चाहिए कितना पागल है भले कमिटी असू ते ग्राउंडच्या बाहेर ग्राउंड मध्ये असताना कधीच नाही काय बोलू शकत कशाला बोलतोय त्याला न्यूट्रल बरोबर नाही काहीची साईड घेऊ शकत ना त्यांची साईड घेऊ शकत जर प्लेअर काय बोला ते ऐकून घ्यायला लागतं तो ऐकतच नाही बेंच दादा बोल कृपया आडवडा करू नका नो काय झालं तर परत यायचं इकडे अरे आज तो लगते चौका गया आणले नाही जर पहिले उसको इधर किती पाहिजे 17 किती निघले 10 बस हो आहे का रे संभाजीनगरचं आहे हे नको लॅम्बो लोक 5 रन और चाहिए तेरे
बघू ना उद्याचे पण आहेत ना टीम का उद्या नाहीत का एवढ्या बाहेरची टीम गाड मारतील उद्या कोणत्या लोकलच्या टीम आहेत का नाही ना नाही विरार ना भाऊ उद्या कांदिवली टू पालघर त्यामध्ये असतात ना उद्याचे आणि परवा सगळ्या दैसरच्या 16 मनोज 12 डाउनलोड किया क्या बोल रहे काय हो 12 ना 12 बारा असतील ना हाँ तो आन देना आईपीएल आपले किती आहेत 12 टीम असतील ना आपल्या दस मिनिटं आठ बोलले. आहेत ते. आता हे किती ते बी नॉकआउट ह्याच्यातच होणार ना ते पण हा 9-17 9-17 हाँ ठसवली मॅच लोकांनी फसतील या कोण आहे बॅट्समन ऋतिक आहे का ऋतिका पाडतील मॅच आहे जॉर्ज वाले लॅम्बो आता गेला आता पूर्ण दारूमध्ये गेला आमच्या इकडे राहतो तो लॅम्बो उल्हासनगर आहे ना नाही काय झालं पण अरे तो ठस झालाय पूर्ण तो ना दारूमुळे गेलाय नाही तर आहे धरी त्या प्लेअर नव्हता कोण आता कोण किती आता बी मग तेच तर दारू तो. हॅलो हॅलो किती पाहिजे 11 पाहिजे किती पाहिजे आता 8-11 8-11 व्ह्यूज पण म्हणजे 300 पब्लिक म्हणजे बघतात 256 आहे चांगले वेळ ना आत्ताच्या मग करंट व्ह्यूज म्हणजे चांगलंच पब्लिक बघते इथं 300 लोक पकडून चालू काय करायची ना काय देतो कोणाला फोन बिन लावतो काय कोणाला लग रहा है मनोज को 200 चाहिए इनसे कब से 200 200 200 ही क्या बोल कर देते उसको नहीं नहीं कुठं नहीं आलाय देना, तो? पागल है क्या झाली मॅच संपत आली येडा आहे काय का तू? भेटायचे? तू देने का बेंच मेरे को दे मैं जाता हूँ येड़ा है क्या मैं जाता हूँ गया रे गया रे गेले विशाल लोगों के पीछे विशाल है ना टेंशन लेने का नहीं वो कर देगा पूरा उसका लपटेगा गेल्याशिवाय तुला जाणार नाही हा ना आहे झाले ते बी आशे ना पक्के निघते टाकतात आहे धावडे ते बी पक्के आहे धावडे पैसे घेतल्याशिवाय जातात आपण द्यायचंच नाही आई धावडे काय चुकते आई धावडे इधर खुला छोड़ा और बॉल अरे लगा पण मेहनत डालना काय इधर आयची काय पेनल्टी ला आई धावडे काय चुकते रे टेन्शन 6-6 बॅट्समॅन नाही घेतलंय देना पैसा 200-300 देना काही नाही जर तुम लोग ना तुम भाव का तुम भाव लोग ना नाम बदल लेके जाए आजा पैसे देवत नाही बरोबर आहे नाही नाही नो नाही 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 हॅलो सागर मोरे हा कोण बोलताय सागर येऊ ना बोला ना बंद आहे सगळं बंदच आहे
हॅलो हॅलो. बघूया आपल्या संघाला या ठिकाणी विजय मिळवून देतो का रोहन चिले आमच्या मागे किपिंग करताना. महेंद्र सिंग धोनीची आठवण करून देतो रोहन चिले. प्रत्येक वेळी आम्ही त्याला युट्यूबवर बघत असतो आणि आज लाईव्ह बघताना या ठिकाणी
बघूया हा सामना कोण जिंकतंय. दिया ना पैसा अभी, पैसा देना फिर जोर से बोलेगा. बघूया काय होतंय. 3 बॉल 4 धावा, अटीतटीचा सामना. काय घाबरत रे लावड्या? बघूया काय होतंय. रोहन बॉलिंग मार्कवर आकाश. बघूया काय होतंय. 3 चेंडू 4 धावांची गरज. पिन ड्रॉप सायलेन्स होता आणि फक्त एकच धाव. एक धाव अतिशय महत्वाची या ठिकाणी पाहायला मिळतात. दोन्ही संघ अंडर प्रेशर पाहायला मिळत आहेत. 2 बॉलात 3 धावांची गरज. काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये. रोहन साळुंके आणि हर्षित या ठिकाणी 4 गडी बाद झाल्यानंतर मैदानात बॅटिंग करत आहेत. हर्षित आणि रोहन साळुंके आपल्या संघासाठी फक्त आणि फक्त 3 धावेची गरज. फक्त 2 चेंडू शिल्लक या सामन्यात. आजच्या दिवसातला हा शेवटचा सामना. बघूया कोण बाजी मारतंय. जॉर्ज की कदम स्ट्रायकर्स. डेंजर 11 नावाप्रमाणे खेळ करतात. डेंजर 11 आणि रोहन चिल्ले स्टंपच्या मागून फिल्डिंग सेट करताना. 2 चेंडू 3 धावेची गरज. पिन ड्रॉप सायलेन्स पाहायला मिळतोय प्रत्येक चेंडूवर. फिल्डिंग मध्ये परिवर्तन आपण पाहू शकता. लॅबो फाईन लेगला लॅबो पॉइंटच्या दिशेने. अरुण डोरा. आकाश बॉलिंग मागो सज्ज. आकाश चला सामन्याला सुरुवात करायची आहे. पंच दोन्ही संघांना विनंती आहे सामन्याला सुरुवात करायची आहे. 2 चेंडू शिल्लक आहेत. बॅटिंग वर्क तुम्ही पाहू शकता. हर्षित याला गोलंदाजी करताना आम्ही नेहमी पाहतो, पण आज फलंदाजीमध्ये काय चमत्कार करतोय आपल्या संघासाठी. अटीतटीचा सामना दोन्ही संघाकडून. आकाश एक चेक अलाउड आहे. काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये. दोन्ही संघाकडून क्षितिज चषक 2026 आयोजक श्री मंगेश भाऊ पांगारे, नगरसेवक प्रभाग क्रमांक 4 यांच्या संकल्पनेतून ही स्पर्धा या ठिकाणी चालू असलेली स्पर्धा. चालू असलेला सामना डिंग डॉंग जॉर्ज कल्याण विरुद्ध आकाश. काय झालं या ठिकाणी. हा सामना जिंकलेला आहे कदम स्ट्रायकर्स. आणि काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये. चौकार या ठिकाणी 4 धावे. हर्षित हा सामन्याचा हिरो झालेला आहे. हर्षित अभिनंदन कदम स्ट्रायकर्स आणि हार्ड लक टू जॉर्ज कल्याण. चांगला खेळ केला तुम्ही सुद्धा. दोन्ही संघांचं अभिनंदन. हार्ड लक जॉर्ज कल्याण. चांगली सामना झाला. दोन्ही संघांचं कौतुक करायला लागेल या ठिकाणी दोन्ही संघाकडून. आणि या सामन्यात सामनावीर कोणी गेस करू शकतं का. या सामन्यात सामनावीर कोणी गेस करू शकतं का. आणि सामनावीर आहे या ठिकाणी हर्षित. हर्षितांनी स्टेजवर यायचंय. आपलं सन्मान चिन्ह घेऊन जायचं. हर्षित
गोलंदाजी आणि फलंदाजी दोन्ही तुम्ही असे का उभे आहेत? हर्षित सामनावीर हर्षित यांनी स्टेजवर यायचं आहे.